तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका चटपटीत थंडगार असा कैरीचा पन्ना कसा बनवतात ता आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हय बघा, मी हय 2 कैरी घेतलाय। मी 2 कैरीचाच पन्ना करतले। जर तुमका जास्त कैरीचा पन्ना करूचा असाल तसे तुम्ही कैरे घेऊ शकता। तर हय मी 2 कैरे घेतले, हे मी उकडून घेतय। मी हे कुकरचे 2 शिटे काढून हे कैरे मी उकडून घेतलंय। मी हय साला सकटच कैरी उकडून घेतलंय। तुम्ही कैरीची साला काढून मग उकडलात तरी चालत। आता मी हय ह्याची साला काढून घेते। हे सालाक जो पल्प रवला ना तो चमच्यान काढून घ्यायचो। तर हय बघा, मी दोन्ही आंब्या हय सोलून घेतलंय। आता हे जो पल्प काढून घेते मी। तुम्ही कैरी सोलून त्याचे फोड्या करून पण डायरेक्ट शिजून घेऊ शकतास। मी हय बघा दोन्ही कैऱ्यांचं पल्प काढून घेतलंय। तो ह्यो पल्प आप मिक्सरला लावून घ्यायचा। तर ह्यो पल्प मी मिक्सर मध्ये ओतून घेते सगळं। आता मी त्याच्यात टाकते गूळ। जेवढं पल्प असत तेवढं गूळ टाकायचं। हय बघा, 1 वाटी पल्प असत तर 1 वाटी गूळ घालायचो। तुम्ही गुळाऐवजी साखर वापरलात तरी चालत। आता त्याच्यात मी 1 चमचा जिरा, चवीनुसार काळा मीठ आणि वेलची पावडर टाकून घेतले। आता हे आपण चांगला मिक्सरला लावून घेऊया। एकदम बारीक मिक्सरला लावायचा। आता हे पल्प मी एका वाडग्यात ओतून घेते। हय बघा, मी हे पल्प एका वाडग्यात ओतून घेतलंय। आता आपण कैरीचा पन्ना बनवूया। हय मी 1 ग्लास घेतलाय, त्याच्यात मी 2 ते 3 चमचे पल्प टाकून घेते। आता मी त्याच्यात टाकून घेते मस्त असा थंडगार पाणी। तुम्ही याच्यात बर्फाचे तुकडे टाकलात तरी चालत। आता हे पाणी टाकून झाल्यावर चांगला मिक्स करून घ्यायचा। जर तुमका वाटत असत पल्प कमी झालो तर तुम्ही नंतर वरून टाकलात तरी चालत। तर हे तयार असा आपला थंडगार चटपटीत असा कैरीचा पन्ना। तर ह्या पन्ना तुमका कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।